नमस्कार मित्रांनो आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी साहित्य या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अ, 1 मे महाराष्ट्र दिन हा जो काही कामगारांचा दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील याचं विशेष महत्त्व असतं. ते यासाठी की 2022 मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त चांगला चित्रपट आला होता. 2023 मध्ये देखील महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आला होता. त्यांची बायोपिक होती शाहीर साबळेंची. 2024 मध्ये देखील नाच गं घुमा नावाचा महिलांसाठी एक विशेष चित्रपट आला होता आणि तो देखील खूप चांगल्या पद्धतीने चालला होता. तसंच ह्याही महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या इथे आता थांबायचं नाही. खरंच टायटल खूप मोटिव्हेट करणारा आहे. तर आता थांबायचं नाही हा जी स्टुडिओ प्रस्तुत चित्रपट आपल्याला भेटीला येतोय आणि मला वाटतं नुकताच त्याचा एक टीजर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला. त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल, भरत जाधव असेल, मोठी तगडी स्टारकास्ट आहे. सिद्धार्थ जाधव असतील, आपले मुळशी पॅटर्नमधले ओम भूतकर असतील, त्यानंतर आशुतोष गोवारीकर आहे आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ आहे. त्यांनी हा चित्रपट जो काही ह्या सगळ्यांना एका फ्रेममध्ये घेऊन बांधलेला आहे आणि त्या सगळ्यांना भेटण्याची ओढ मला देखील तेवढीच लागलेली आहे. आणि 1 मे 2025ला हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय. त्याच्या आधी लवकरात लवकर त्याचा ट्रेलर यावा आणि मी स्पेशली या चित्रपटासाठी आग्रही आहे. त्याचं कारण म्हणजे की या चित्रपटाचं संगीत ज्यांनी दिलंय, आता तुम्हाला जे काही टीजरच्या शेवटी जे काही संगीत वाजलं, ते संगीत ज्यांनी दिलं म्हणजे अर्थातच आपली सगळ्यांची आवडती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आवडती जोडी अजय अतुल यांनी आणि त्यांचं संगीत असतं म्हणजे आपल्यासाठी खरी ती मेजवानीच असते चित्रपट रसिकांसाठी. त्यांचे संगीत केलेले सगळे चित्रपट आणि नक्कीच ह्यातही ते वेगळं संगीत करणार आहेत. त्यात काही हे आपल्याला शंकाच नको आणि सफाई कर्मचाऱ्यांवरती हा चित्रपट असणार आहे. तर याच्या आधी देखील नशीबवान चित्रपट 2018ला तो देखील सफाई कर्मचाऱ्यांवरतीच होता. भाऊ कदम या चित्रपटामध्ये आपल्याला लीड रोलमध्ये दिसले होते. चित्रपटाची कन्सेप्ट मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मला सांगायची गरज नाही तुम्हाला. सगळ्यांनीच तो चित्रपट बघितलाय. नोटबंदीवरती म्हणजे भाऊ कदमला कुठेतरी पैशांचं गाभात सापडतं आणि नंतर मग पोलीस त्याला कशाप्रकारे घेतात आणि पैसे सगळे घेऊन जातात आणि तितक्यात पोलिसांच्या हाताला जेव्हा ते पैसे लागतात तेव्हा ती नोटबंदी लागू करतात आणि त्याच्यावर तो सगळा नशीबवान नावाचा एक चित्रपट सफाई कर्मचाऱ्यावरती आधारित होता. तो चित्रपट भाऊ कदम त्याच्यामध्ये एकटेच होते स्टारकास्ट म्हणून. पण ह्याच्यामध्ये खूप सारे मला हिरो दिसतायत. त्याच्यामुळे मला वेगळीच उत्सुकता ह्या चित्रपटाची लागलेली आहे आणि मराठी इंडस्ट्री नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. ती चाललेली स्टोरी त्याच्याच मागे धावत नाही तर नवीन काहीतरी आपल्याला करण्याचा ट्राय करत असते नेहमी मराठी इंडस्ट्री आणि जी स्टुडिओ प्रेझेंट करते ती तर खूप मोठी बाब आहे आपल्यासाठी आणि ते चांगल्या पद्धतीने डिस्ट्रिब्यूट करतील यात मला देखील काही शंका नाही आहे. तर आता ट्रेलरची अनाउन्समेंट अजून तरी त्यांनी काही केली नाही. पण आय होप्स की लवकरात लवकर ट्रेलर देखील आपल्या भेटीला येईल आणि ज्या पद्धतीने मी उत्सुक आहे तसेच तुम्ही देखील उत्सुक आहात आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की आता थांबायचं नाही. तुम्ही देखील हा चित्रपट बघितल्याशिवाय. तर नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.